नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेतीमित्र लक्ष्मण शिंदे. आपण आहोत आज काले येथील हुलवंत साहेब, जे की रिटायर शिक्षण अधिकारी साहेब आहे. त्यांनी आपला सदाबहार पेरू आणि आपला जापानी झेन आंबा याची एकत्रित लागवड केली होती. 12x2 वरती पेरू आहे आणि 12x3 वरती आंबा आहे. आता जर आपण बघितलं तर साहेब आपला प्लॉट किती महिन्याचा झाला आता? 11 महिन्याचा. 11 महिन्यामध्ये जर प्लॉटवर बघितलं 11 महिन्याचं, बरोबर. 11 महिन्यामध्ये आज ब्रँचेस पण झाले आहेत, झाड पण छान डेव्हलप झालंय आणि आता मोर पण आलाय. तर आपण एकदा मोर कट केला, याच्या आधी एकदा कटलं, बरोबर, एकदा कट केला आणि नंतर आता दुसऱ्या वेळेस पण आलाय. तर सेम कंडिशन आहे. तसंच आता जो आपण याच्यामध्ये पेरू लागवड केली, तर पेरू पण आता जर बघितलं आपण हार्वेस्टिंगला पण दिसतो इथं आपल्याला पेरू. बघा, एक 200-250 ग्रॅमचा पेरू पण बनलाय आणि लगेच आपल्याला इथे आंबा पण एवढा छान पद्धतीने झालेला दिसतोय. एकदम छान क्वालिटीचा असा चकाकी आणि पेरू पण आहे. म्हणजे आपण जे शेतकऱ्याला सांगतोय, कराड सारख्या ठिकाणी शिक्षण अधिकारी साहेबांनी आपल्यावरती एक विश्वास ठेवून आणि ह्या पेरूची आणि आंब्याची लागवड केली. म्हणजे एकूण एका एकरामध्ये आहे आपले 1800 आंबे, 1800 पेरू आणि 1200 आंबे. म्हणजे एकूण जवळपास 4000 झाडं एका एकरामध्ये बसत आहे. आणि ह्या एका एकरमध्ये जे आपण आंब्यातून आंबा येणार आहे आणि पेरू जो 8व्या-9व्या महिन्यापासूनच त्यांचा मार्केटला जायला लागलाय. तर ह्या पद्धतीने आज आपण मार्च महिन्यामध्ये बोलतोय. मार्च महिन्यामध्ये बाकीच्या कुठल्याही पेरूला पेरू नाही, परंतु आज सदाबहार पेरूचा त्यांचा माल मार्केटला जातोय, चांगल्या दराने तो विकला जातोय. तर आपण जे अल्ट्रा हाय डेन्सिटीमध्ये काम करतोय आता, त्या पद्धतीने खूप सुंदर पद्धतीने संपूर्ण प्लॉट आपण जर बघितला तर आंबा ही एक 11 महिन्यामध्ये इतकी ग्रोथ झालेली आहे आणि पेरू तर आपला आता चालू झाला 8व्या-9व्या महिन्यापासून. तर हुलवंत साहेबांचं मी खरोखर खूप मनापासून कौतुक आणि धन्यवाद करतो. कारण आता ही शेती बघण्यासाठी आजूबाजूचे बरेचसे शेतकरी आता इथे गर्दी करताय की नेमकी वेगळं काय होतं. साहेब, ज्या वेळेस आपण ही लागवड केली 2 फुटावरती पेरू आणि 3 फुटावरती आंबा, तर आजूबाजूचे लोक तुम्हाला काय म्हणत होते? वेड्यात करत, इतक्या जवळ कशाला? वेड्यात काढत होते अक्षरशः सरांना की इतक्या जवळ लागवड करताय तुम्ही, शक्य आहे का? आणि आता तेच लोक आपल्या प्लॉटवरती व्हिजिटला येत आहे आणि ह्या पद्धतीने त्यांना लागवड पण करायची आहे. त्या पद्धतीने ते आज शेतकरी आपल्यापर्यंत येत आहे आणि आज प्रत्यक्षात बघायला भेटतंय की पेरूला पेरू आणि आंब्याला आलेला मोर 11 महिन्यामध्ये आपल्याला पहिल्या वर्षी पकडायचं नाही. दुसऱ्या वर्षापासून ह्या झाडाला कमीत कमी 5 ते 10 किलो आंबे आपल्याला एका झाडाकडून बघायला भेटतील. ते सुंदर पद्धतीने डेव्हलप पण झालेले. साहेबांना जे काही आपण महिन्याला मार्गदर्शन करतोय, प्रत्येक महिन्याला प्लॉटला, साहेब प्रत्येक महिन्याला प्लॉटला व्हिजिट होती आपली, दरमहाला आपली व्हिजिट होते आणि जे आपण शेड्यूल देतो साहेबांना. बघा, शेती करणं जितकं सोपं आहे तितकं अवघड आहे. पण अवघडातून सोपं जर करायचं असेल तर आज शेतकरी आपल्याकडे खूप मेहनतीने कष्ट करतात शेतीमध्ये. परंतु गोष्ट अशी होती का त्याच्याविषयी जर मार्गदर्शन नसेल आपल्याकडे तर आपण केलेला खर्च व्यर्थ जातो. आज मला कोकण भागातून किंवा ज्या ज्या आंब्याच्या शेतकऱ्यांनी शेती केली पूर्ण महाराष्ट्रातून फोन येत आहे की साहेब, ह्या वर्षी आमचा मोहरगळ खूप झाला किंवा 1-2 वर्ष आड आंब्याला आंबे येत आहे, जेवढे पाहिजे ते येत नाहीये, झाडांमध्ये व्हेरिएशन खूप आहे. पण आपण जर आता बघितलं 11 महिन्याचा प्लॉट आहे तर तुम्हाला कुठेही नाही, एक थोडंफार व्हेरिएशन दिसेल तुम्हाला, परंतु एकदम सगळा बाग असा सुंदर ताकदीने डेव्हलप झाला. याचं कारण असं आहे की आपण जे मार्गदर्शन करतो शेतकऱ्याला त्याच्या बांधावरती जाऊन, त्यामुळे तो आपण रिझल्ट काढून देतोय. जसं की आता बघितलं आपण पेरूला पेरू आणि पुढच्या वर्षी परत आपण ह्या प्लॉटचा व्हिडिओ आपण आपल्या युट्यूबला टाकणार आहोत. तर त्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटेल का किती ताकदीने प्लॉट डेव्हलप झाला आणि दुसऱ्या वर्षी आंब्याला आंबे किती येत आहे म्हणून. कारण पेरूचं काम आता चालू झालंय, वर्षभर पेरूला पेरू असल्यामुळे बघा आता वरती लगेच काळ्या लागल्या आहे. म्हणजे आता हा जो लिंबाच्या आकारात जाईल तो पेरू फंपिशीमध्ये गेल्यानंतर हा आपल्याला आता विकायला येईल जून-जुलैमध्ये, की ज्यावेळेस पण पेरूला खूप चांगल्या पद्धतीने मार्केट असतं. आणि आंबा तर हा फळांचा राजाच आहे. जर आपल्या कालेसारख्या ठिकाणी, कराडसारख्या ठिकाणी इतका सुंदर आंबा आपला होऊ शकतो. जापानी झेन म्हणजे हा दिसायला केशर, खायला हापूस आंब्याची टेस्ट
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्षातून 2 ते 3 वेळेस येणार. म्हणजे आंब्याच्या आधी आंबा, आंब्याच्या सोबत आंबा आणि सगळ्यांचे आंबे संपल्यावरती परत आपल्याकडे आंबा. याचा अर्थ असा आहे की शेतकऱ्याने एक कल्ली पिकावरती आता अवलंबून राहायचं नाहीये. म्हणजे एक वेळेस जर एखाद्या फळाचं नुकसान झालं वातावरण क्लायमेटमुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे, तर आपल्याकडे दुसरं काहीतरी बी प्लॅन असावा. म्हणून याच्यातून जे दुसरं पण उत्पन्न येणार आहे, तिसरं पण उत्पन्न येणार आहे, कुठलेही 2 बार जरी सापडले आपल्याला शेतीमधून तरी याचा लाखो रुपये पैसे होणार आहे. आज आंब्याचं मार्केट जर बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीने आहे. ऑड सीझनचं तर मार्केट आंब्याला भेटतंच, पण सीझनलाही जो 50, 100 रुपये, 150, 200 रुपयापर्यंत आंबा जातोय, तर याच्यातून लाखो रुपये उत्पन्न आपण घेऊ शकतो. पण ते कधी? अल्ट्रा हाय डेन्सिटीमुळे. म्हणजे एका एकरामध्ये 1200 आंबे लावायचे आणि त्याच्यापासून जे उत्पन्न घ्यायचंय ते खूप मोठं आहे. दुसरी गोष्ट, काम करायचं आपल्याला लेबरलेस फार्मिंग, म्हणजेच कमी मजुरामध्ये आपल्याला ही शेती करायची. जर आपण 3 एकराचा आंबा आणि 3 एकराचा पेरू जर एकत्रित लागवड केला तर आपली 6 एकराची शेती झाली. परंतु काम चाललंय एका एकरावरची. तुमचं खत व्यवस्थापन, तुमचं औषध, तुमची मजुरी किंवा तुमचं जे काही काम असेल हे सगळं एका एकरावरती चालू आहे, पाणी देण्यापासून तर खर्चापासून. परंतु उत्पन्न बाकी आपल्याला 5-5, 6-6 एकराचं येतंय. 1800 पेरू बसताय, 1200 आंबे बसताय एका एकरमध्ये. खूप सुंदर अशी शेती आहे का जी येत्या काळामध्ये अजून 5 वर्षाने शेतकऱ्याला ही शेती स्वीकारल्याशिवाय पर्याय राहणार नाही. कारण आज आपण जो खर्च करतोय शेतीमध्ये आणि येणारा उत्पन्न याचा कुठेही ताळाबंद बसत नाही, कुठेही गणित बसत नाही. याचे कारणच हे आहे की आपले मजुरीमध्ये जास्त पैसा चाललाय, खत औषधामध्ये जास्त पैसा चाललाय. याचं गणित आपल्याला समजत नाही. परिणामी आपल्या उतार्यावरती आज बघितलं तर बँकेची बोजे असतील, सावकारकी कर्ज असेल किंवा उसनवारीनं आपण इकडून तिकडून पैसे आणून शेतीत इन्व्हेस्टमेंट करतो, पण त्याच्यातून येणारा जो आपल्याला फायदा आहे तो आणि खर्च याची टाळाबेरीज बसत नाही. म्हणूनच आपला शेतकरी वर्ग आज कर्जबाजारी होत चाललाय. त्यामुळे आपल्याला शेतीत बदल करायचा आहे की अल्ट्रा हाय डेन्सिटीमध्ये तुम्ही कुठलंही फळ लागवड करा, कोणतंही रोपटं लावा, परंतु आपल्याला आज शेतीत शेतकऱ्याला बदल केल्याशिवाय लाखो रुपये उत्पन्न घेऊ शकत नाही. किंवा आपल्या पुढच्या पिढीला जर आपल्याला सुदृढ समृद्ध करायचं आहे तर आपण त्याच्याशिवाय करू शकत नाही. आपण ज्या पारंपरिक शेतीमध्ये अटकून पडलोय का एखादा लाख रुपये खर्च करतो आणि उत्पन्न येते 1,00,000-1,50,000 लाख रुपये. जर 5-50 हजार रुपये आपल्याला जर त्याच्यातून उत्पन्न भेटत असेल बेनिफिट, तर आपण आपल्या पुढच्या पिढीचं काय शिक्षण घेणार किंवा आपल्या गरजा ज्या आहे, आपले स्वप्न जे आहे ते कोणत्या पद्धतीने पूर्ण करणार. मग ही गोष्ट न करता आज शेतकरी जो हवालदिल झालाय, आपल्याला याच्यातून मार्ग काढण्यासाठी लेबरलेस फार्मिंग म्हणजेच कमी लेबरमध्ये शेती करणं, जास्त अल्ट्रा हाय डेन्सिटीमध्ये काम करून कमी एकरामध्ये जास्त घन पद्धतीने लागवड करा, मजलीची शेती करा, व्हर्टिकल फार्मिंग आपण ज्याला म्हणतो, अतिघनदाट लागवड करा आणि त्याच्यातून लाखो रुपये उत्पन्न शेतकऱ्याने घेण्याची गरज आहे. शेतकरी बदललाच पाहिजे. शेतकरी हा आपला कृषीप्रधान देशातील आपण राजा मानतो, पण राजाची गोष्ट अशी झाली आहे की आज मार्च महिन्यामध्ये बोलतोय आपण, द्राक्षाची काय अवस्था झाली आहे, ऊसाची काय अवस्था झाली आहे, डाळिंबाची असेल किंवा जे कांद्याची असेल, जे काही आपण पीक आपल्या शेतामध्ये पिकवतोय त्याला कुठल्याही पद्धतीने भाव भेटत नाहीये. परंतु जर आपल्याकडे प्लॅन असेल चांगल्या पद्धतीचा का वर्षभर माल येणाऱ्या फळ झाडं जर आपण लावले तर 1 नाही बारात सापडलं, 2 नाही बारात सापडलं तर तिसऱ्या कुठल्या तरी बारामध्ये मार्केट सापडल. म्हणजेच आपण काम करतोय डिमांड अँड सप्लायवरती. डिमांड अँड सप्लाय ह्या गोष्टीने जर शेतकरी उतरला आणि ज्या पिकाची गरज आहे त्याचंच जर उत्पन्न करायला सुरुवात केली तर नक्कीच आपण शेतकरी राजा आहे, राजासारखाच राहिल्याशिवाय राहणार नाही आणि लाखो रुपयाचं उत्पन्न आपण या शेतीमधून घेऊ शकतो. मी ते हुलवान साहेबांचं पुन्हा एकदा खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी एवढी सुंदर शेती केली. त्यांना दिले गेलेलं मार्गदर्शन ते यथोचित करतात प्रत्येक महिन्याला आणि या पद्धतीने शेती त्यांनी आपल्या ऊसामधून बदल केला आणि आज ही शेती त्यांनी फुलवली. तर आपण त्यांच्या तोंडूनच ऐकूया की शेतीतून कसा बदल केला पाहिजे. पारंपरिक शेतीत अटकला तर माणूस कुठल्या गोष्टी होतात. सर, नक्की तुम्ही शेतकऱ्याला काय मेसेज द्याल? हाय डेन्सिटी वृक्ष फळझाडांची लागवड केली तर निश्चितपणे ऊसापेक्षा किंवा पारंपरिक पिकापेक्षा आपल्याला निश्चित दुप्पट तिप्पट उत्पन्न मिळू शकते. त्यामुळं चांगली फळबाग हाय डेन्सिटी अशा पद्धतीची फळबाग आपल्याला करणं आवश्यक आहे. सर, शिक्षण अधिकारी असताना एक 4-5 जिल्ह्यांमध्ये त्यांनी काम केलंय, परंतु शेतीची आवड असल्यामुळे आज रिटायरमेंट नंतरही ते इतके ताकदीने शेती करतात. स्वतः बघा, आम्ही बागेवरती
सांगतच असताना कटिंग कशी घ्यायची काय घ्यायची तर ते आमच्या पुढं पुढं चालत आज कटिंग घेत आहे. सर शेतकरी जो आज तुम्ही ऊसाची शेती केली आधी, ऊसच होतं. हो या शेतीमध्ये पहिले ऊसच होता, तर जे ऊसाला आपण वारंवार पाणी देतोय, खूप अति पाणी देतोय त्याच्यामध्ये, आणि जे रासायनिक नेऊन टाकतोय, तर याचा खर्च झालेला आणि उत्पन्न आणि किती महिन्यापर्यंत ऊस चालतो आणि त्याच्यातून येणारे फायदे कसे, का मग शेतकऱ्याने पारंपरिक शेतीतून बदलावं का नाही, काय वाटतं तुम्हाला? नाही, पारंपरिक शेती सोडून देऊन फळझाडांची शेती करणं आवश्यक आहे. ऊसामध्ये तिसरा हिस्सा खर्च जातो, 2 हिस्सा शिल्लक राहतो 1.5 वर्षांत अडसारी ऊसामध्ये. बरोबर, म्हणजे जर तसं पाहिलं तर आज 14, 16 महिने ऊस जात नाहीये कारखान्याला, 16-18 महिने. 16 ते 18 महिने, म्हणजे आपण 3 वर्षामध्ये 2 उत्पन्न घेतोय, बरोबर. आणि तो किती घेतोय याचं गणित बसत नाही. म्हणजे सर मी नक्कीच ऊस शेतकऱ्यांना वाईट वाटू नये, परंतु नक्कीच ऊसाचा शेतकरी म्हणजे आळशी शेतकरी मानला जातो. ज्यांच्याकडे खूप गडगंज जमीन आहे, मग त्यांनी काही क्षेत्रामध्ये ऊस लावला, कारण आज समस्या आहे की लेबर भेटत नाही कामाला, या समस्या आहेत. पण त्याच्यातून जर बदल केला, आज 2-2 एकर 3-3 एकर जर शेती बदलायला सुरुवात केली आपण, फळझाडांवरती जर आलो आणि त्याही अल्ट्रा आयडेन्सिटी आणि वर्षभर येणारे फळ या पद्धतीने जर शेती केली तर शेतकरी नक्की या ऊर्जित अवस्थेमध्ये येणार. तर मी सरांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद.